श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाळा, बरे झाले तू या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केले. सगळे सुंदर असतात, कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचे रूप, पण आपण कुठल्या सुंदरता बघतो हे महत्त्वाचं. देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवलं आहे. फरक आहे तो बघण्याचा दृष्टीचा. अरे, कोण म्हणतं की स्वामी दिसत नाही? जेव्हा कोणीच दिसत नाही, कुठूनच मदत मिळत नाही, तेव्हा स्वामीच दिसतात. सगळे आधी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अनुभव सांगतो, कोणाच्या असल्याने नसल्याने कोणालाच फरक पडत नाही. जर तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल, नसाल तर तोपर्यंत शोधता येईल. बाळा, नीट ऐक. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगावं ते शिकवतात. होय बाळा, जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीनेच होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. अशक्यही शक्य करतील स्वामी. विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. बाळा, आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे, उद्या नसेल, पण माणुसकीने मिळालेली माणुसकी ही शेवटपर्यंत साथ देईल. तुझी कोणतीही अडचण असू दे, लेकरा इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला तू सांग, मी एका क्षणात दूर करेल. हा माझा शब्द आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर होय स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. चांगले विचार, चांगले कर्म जर तुमच्या मनात असते तर तुम्ही मंदिरामध्ये नाही गेलात तरी चालेल, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधारच असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. भगवंताची साथ तुम्हाला मिळणार नाही, कारण जो फक्त मनाने चांगला असतो भगवंत त्याचीच साथ कायम देत असतात. सहमत असाल तर ब्रह्मनायक असे टाईप करा. मनुष्याचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी महाराज. स्वामी महाराजाचे विचार आपण आचरणात आणा, म्हणजे आपले भाग्य. म्हणून हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि त्याचे हे भाग्य उजळा. तुमचे बंद नशिबाचे द्वारसुद्धा आज उघडले जातील. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील, आपल्या जवळच्या व्यक्तीला ते सांगा. अर्थातच पतीला किंवा पत्नीला, आई वडिलांना, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडलं जाणार नाही. पती पत्नी, आई वडील हे सुख दुःखात एकमेकांना आधार देतात. तेच एकमेकाचे साथीदार आयुष्यभर जन्मभर असतात. संसार म्हटलं की आपल्याला हवं सर्व काही चालत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचं. यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो. म्हणूनच स्वामी म्हणतात, त्याग करा, आत्मानंद मिळेल. मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही. दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवला, अहंकार नाही जपला, संसार हा सुखाचा नक्कीच होतो. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या वेळासाठी प्रगती करतात, पण जे सर्वाचा विचार करतात त्याची प्रगती कायमच होत असते. कारण भगवंत त्याच्या पाठीशी त्याच्या प्रत्येक कार्याला यशस्वी करण्यासाठी तयार असतात.
सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. बाळा, डोळे बंद केलं म्हणून संकटे जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाही. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतात. अरे, आपण कोणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळेच. ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र म्हणून. दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नका, कारण तुम्ही फक्त नाममात्र आहात. करता करविता तर तो भगवंत आहे. होय बाळा, कोणावरती तू विश्वास ठेवू नकोस. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत तुमचं कोणीही काहीच वाईट करू शकत नाही. दुसऱ्याचं ऐक बाळा, पण आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोल. विवेकाने त्या सल्ल्याची पारख कर. त्याआधी आचरणातून आणू नकोस. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ, पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश आहे. आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहे, पण नुसता विद्वंता उपयोगा येत नाही. त्याच्याबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजेत. ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ होतं आणि अशा निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सहमत असाल तर होय देवा, मी सहमत आहे असे टाईप करा आणि हा संदेश 2 जणांना शेअर करा. बाळा, तू किती दुःखी असला तरी तुझे दुःखाचे दिवस आता संपणार आहे. तुम्हा स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. तुम्ही नामस्मरण करताना मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. तू आता बिनधास्त राहा. बाळा, तुझी साथ आता मी देणार आहे. मी तुझ्यासोबत कायम असणार आहे. हा विश्वास जर तुमच्या स्वामीवरती असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद.